लाडकी बहीण योजनेमधून 80 लाख नव्हे तर 92 लाख लाभार्थी वगळल्याचं समोर आलंय। ई-केवायसी न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थ्यांना वगळण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूण लाभार्थ्यांच्या तब्बल 38% लाभार्थी या योजनेमधून कमी झालेले आहेत। बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आलंय। आणि लाडक्या बहिणींना कोणत्या कारणाने या योजनेमधून वगळलेलं आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर 55 लाख महिलांकडून मुदतीत ई-केवायसी पूर्ण नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। त्याचबरोबर 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे। 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे। 12 लाख लाभार्थ्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या आयकर भरणाऱ्या आहेत। 5 लाख महिला आधीच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत। 14,000 पुरुष लाभार्थी देखील आहेत आणि या कारणांमुळे लाडक्या बहिणींची संख्या ही कमी झालेली आहे। आणि लाडकी बहीण योजनेवरती कॅगचा गंभीर अहवाल आलेला आहे, जाणून घेऊयात। लाडकी बहीणमुळे महिला कल्याण बजेटमध्ये तब्बल 12,700% वाढ झाली आहे। 2023-24 मध्ये महिला कल्याण बजेट 261.7 कोटींचं होतं। 2024-25 मध्ये महिला कल्याण बजेट 33,554.3 कोटींवरती गेलं। तर महसुली खर्चात मोठी वाढ झाली आहे। भांडवली खर्चाचा वाटा हा केवळ 14% आहे। ऑफ बजेट कर्ज भारणीवर देखील कॅगचे ताशेरे। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवरती ताण आलेला आहे।